नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकता. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावामुळे तुम्ही चिंतित राहाल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. उपाय: तारक ग्रह मस्तकम मंत्राचा 11 वेळा जप करा. वृषभ राशी. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेमजीवन असू शकेल. उपाय: शिवलिंगावर पाणी चढवल्याने आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी. एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनशांती गमावून बसाल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. प्रत्येकाला मदत करण्याच्या सवयीमुळे तुम्ही आज थकून जाल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा. कर्क राशी. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आजच्या एवढं तुमचं आयुष्य कधीच रंगबिरंगी नव्हतं. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. घरात काही कार्यक्रम असल्याने
आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. स्वतःची प्रशंसा करण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. सिंह राशी. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमॅन्टिक असणार आहे. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण राहाल आणि कमालीचे उदास व्हाल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ दफन करा. कन्या राशी. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमच्या मनातील गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. आज तुम्ही एखाद्याचे हृदय दुखण्यापासून वाचवाल. उपाय: समृद्ध आयुष्यासाठी नियमितपणे तेल स्नान करा. तूळ राशी. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे.
त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. वृश्चिक राशी. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल. त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. तुमच्या आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. उपाय: बहुरंगाच्या स्पॉट असलेल्या कुत्र्यांची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. धनु राशी. आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करून कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल. अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहेत. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे तुम्ही भावूक व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. संध्याकाळसाठी काहीतरी खास योजना आखा. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतशील बदल करण्यास सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. उपाय: स्वस्थ जीवनशैली प्राप्त करण्यासाठी कुठल्याही रूपात चांदी परिधान करा. मकर राशी. तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी असा का वागतो यामागचे सत्य तुम्हाला आज कळेल, त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचा साथी त्याच्या कामात इतका व्यस्त होईल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ राहाल.
इतराबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज गायत्री मंत्र आणि गायत्री चालीसा वाचा. कुंभ राशी. रिकाम्या वेळेत आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करेल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी आणि प्रेम असू द्या. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमची समस्या गंभीर आहे, पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत, कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. उपाय: धार्मिक ठिकाणी शुद्ध तूप दान करा. याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होता त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर रिकामा वेळ व्यतीत करण्यास मिळेल. आरोग्य एकदम चोख असेल. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव येण्याची शक्यता आहे. उपाय: प्रेमीसोबत संबंध मजबूत ठेवण्यासाठी जर शक्य असेल तर भगवान विष्णूची मत्स्य अवतार कथा वाचा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.